देशमुख साहेब, आज आपण कारखाना आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेटवर उपोषणाला बसला आहे. काय आपली मागणी आहे? मुख्य मागणी म्हणजे काय, कारखाना चालला पाहिजे. जी संचालक मंडळाने सभासदांचा विश्वास जिंकून हा कारखाना सहकारी तत्व चालवण्यासाठी सत्तेत आले, त्या संचालक मंडळांनी असा प्रथमदर्शनी आता सगळ्या तालुक्यात चर्चा आहे की कारखाना 10 वर्षासाठी भाडे तत्व द्यायचा आहे. तर घेणारा आणि देणारा ही दोन व्यक्ती जर सोडली तर कारखाना कुठल्या प्रकारे देणार आहे, ह्या करारात काय लिहिलेलं आहे हे अजून कुठल्याच कारखान्यातल्या कामगाराला एमडीला सुद्धा माहित नाही. अटी व शर्ती माहिती. अटी व शर्ती काहीच माहित नाही. फक्त घेणारा आणि देणारा या दोनच व्यक्तीला माहिती आहे. मग ह्या दोन व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं 10 वर्षाच्या करारात आम्ही कारखान्याच्या कामगारांचे असतील, सभासद असतील, वाहतूकदार असतील, त्यांची ज्याप्रमाणे तुम्ही बँकेची देणी देणार आहे त्याप्रमाणे ह्या देणी देणं गरजेचं आहे कायद्याने. ही माहिती देण्यासाठी उपोषण आहे की आणखी दुसऱ्या काय मागणी आहे? एक तर काय, सहकार टिकला पाहिजे, म्हणजे हीच भूमिका चेअरमनची सुद्धा आहे. सहकार टिकला पाहिजे, फक्त त्यांनी ह्याच्यावर खुलासा केला पाहिजे की हा जो आदिनाथ कारखाना आहे हा जवळपास 30 ते 33 हजार सभासद आहेत. ह्या 33 हजार सभासदांचा कारखाना आहे. हा कारखाना सहकारी तत्व चालवण्यासाठी किंवा तुम्ही जी म्हणताय आता 10 वर्षाच्या करारासाठी देणार आहे, तर ह्याच्यात सभासद कामगारांची मालकी हक्क राहतो का, ही त्यांनी पत्र ह्याच्यात उघड केलं. यापूर्वी सुद्धा भाडे तत्वावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यावेळी विद्यमान चेअरमन यांनी त्या प्रक्रियेत थोडा घातला. आता ती त्यांनी का कोडा घातलेला तर सहकारी पद्धतीने चालवायचा होता त्यांना. मग आता त्यांनी सुद्धा सहकारी पद्धतीने चालवण्यासाठी काय भूमिका घेतात हे त्यांनी सांगितलं पाहिजे. तुमच्याशी कारखान्याच्या प्रशासनाच्या वतीने काही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला का उपोषण? प्रशासनाचे एमडी कर्मचारी आलेले होते, पण त्या सगळ्यांचेच पैसे थकीत आहेत. आणि त्यांचं एक आहे की तुमच्या प्रश्नावर आम्ही उत्तरे देऊ, पण ही उत्तर प्रश्न देण्या एवढा कागदी खेळ नाही. त्याच्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन चेअरमननी बोललं पाहिजे. जो कारखाना घेणार आहे आणि कारखाना देणार आहेत चेअरमन, ह्या दोघांनी त्या 10 वर्षाच्या करारात काय तुम्ही भूमिका घेणार आहे ती उघड करावी. सर्वसाधारण सभेची नोटीस देखील वृत्तपत्रात दिली. सर्वसाधारण सभा जी घ्यायची ठरलेली त्यांची सभासदांची, ती सभासदांची पत्रकार त्यांनी ह्यातनं काढलेली नोट काढलेली होती वर्तमानपत्रात. तर ती आज आम्ही उपोषणाला बसल्यावर कळाली की ती मीटिंग कॅन्सल झाली. आम्हाला माहितच नव्हतं सभासदांना की ती मीटिंग आहे म्हणून 15 तारखेला. पुढची भूमिका काय असते? आमची एकच भूमिका आहे, ज्या पद्धतीने तुम्ही सहकारी तत्व कारखाना चालवतो, कामगारांची देणी देतो, या विश्वासावर तुम्ही सर्व सभासदांचा विश्वास जिंकून कारखाना वर्चस्व मिळवलं, त्याच वर्चस्वाच्या जोरावर तुम्ही आता जी आश्वासने दिलेली होती अगोदर तीच पूर्ण करावी. कारखाना पूर्वस्थिती करण्यासाठी जो काही तुम्हाला प्रयत्न करता येईल तो तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन उघड सांगावं. जर समजा आता हा कारखाना भाडे तत्व देण्याची वेळ काय येते, हाच कारखाना इलेक्शन लागायच्या अगोदर बरेच ज्येष्ठ मंडळींनी वर्गणी करून कारखाना सुरू केला होता. मग आता तालुक्याचं प्रतिनिधी, त्या प्रतिनिधींना रस्ते विकासासाठी 200 कोटी निधी येऊ शकतो, तर आदिनाथ चालवण्यासाठी 4-2 कोटी रुपये मिळू शकत नाहीत. आणि जर त्यांनी आदिनाथसाठी 4-2 कोटी मिळवून ती कारखाना जर सुरू केला तर सभासदांचा विश्वास अजून त्यांच्याबद्दल वाढेल. आमचा विरोध त्यांना नाही, आमचा विरोध त्यांच्या जे मागण्या प्रवृत्ती चाललेली आहे. सभासदांना विश्वास घेतला पाहिजे, कामगारांना विश्वासात घ्या आणि त्यानुसार कारखाना पुढे कारखाना विक्री न करता समजा भाडे तत्वावर चालवला तर तुमची काय हरकत असेल? आमची हरकत काय आहे, तुम्ही ज्या प्रकारे आता सगळेच महाराष्ट्रात चाललेलं आहे त्या विषयी, जर समजा उद्या हा घेणारा मालक जर भोत्रे पाटलासारखा निघाला तर ह्याची जबाबदारी चेअरमन म्हणून ते घेणार का? प्रथम भोत्रे पाटलांनी कसं केलं, ज्या कारखान्याच्या दराची कोंडी फोडली त्यांनी,
कारखान्याच्या दराची कोंडी फोडल्यानंतर रेग्युलर कारखान्यांनी दर त्या FRP प्रमाणे दिला, मग बोत्रे पाटलांनी दर का दिला नाही? आणि ज्या शेतकऱ्यांची बिलं थकलेत त्यांनी FIR केलं, तर त्या शेतकऱ्यांवर 10 चौकीला 10 ठिकाणी गुन्हा नोंद झालं. मग हा सहकार वाचवण्याचा प्रयत्न आहे का आपली किस्से भरायचा प्रयत्न चालू आहे नेत्यांचा? या सर्व दरम्यान आउटपुट काय निघू शकतं? आजीनाथ चालू राहायला पाहिजे किंवा सहकारी तत्वावर राहायला पाहिजे, ह्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? ह्याच्यासाठी कारखान्याला एकतर गाळप होणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारखाना सुरू करून गाळप भरपूर प्रमाणात झालं पाहिजे, त्यानंतरच हे दिने सगळे देऊ शकते. नुसतं म्हणताय 4-2 कारखाना सुरू होतो, 4-2 कोटीत सुरू होऊ शकतो का कारखाना? ज्येष्ठ मंडळी आता जे चेअरमन आहेत ते सुद्धा त्या प्रक्रियेत होतं त्यावेळेस. हा कारखाना किती कोटी तयार चालू केलेला होता ती माझ्यापेक्षा तीच सांगू शकतात. बरं, त्यांनी जे केलं भाडेतत्वावर देण्याला विरोध केला तर ते राजकारण झालं. मग आज देखील तुम्ही भाडेतत्वावर देण्याला विरोध करताय, तर हे बी राजकारण होईल असा आरोप होऊ शकतो. नाही नाही नाही, तो ऐका मान्य की. आहे. माझा दुसरा एक काय मुद्दा आहे का की तुम्ही जर आदिनाथ की सद्यस्थितीत कारखाने चालू होणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय, किंवा तालुक्यातील सर्व सभासद देखील म्हणताय. आमचा त्यांनी देखील त्याला खोडा घातला, मागा शब्द प्रयोग केला तर राजकारण केलं म्हणताय. त्यांनी आज तुम्ही देखील नाही, तसंच नाही, करताय, ऐका. तसंच समजायचं. त्यांनी जर 10 वर्षासाठी देतात, आमचा मुद्दा बी त्यात एक आहे. आता कसं झालंय, आम्हाला विकासाला खोडा घालायचा नाही, आमची प्रवृत्ती ती नाहीच. आमची फक्त प्रवृत्ती काय आहे, या आदिनाथसाठी असंख्य लोकांचा त्याग आहे आणि त्या त्यागातनंच कामं करून लोकांनी त्यांचे पैसे थकलेले आहेत. आज जर त्यांचं प्रपंच रस्त्यावर आलेलं आहे, त्यांचा विश्वास घेऊन तुम्ही सत्तेत आला. सत्तेत आल्यानंतर तुम्ही सहकारविषयी बाजूला सोडून करारावर आला. शेवट तुम्ही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी काय केलं असं मला माहित नाही, पण आता तुम्ही जर 10 वर्षासाठी देत असाल कारखाना, तर ज्यांचा विश्वास तुम्ही जिंकून कारखान्याचा चेअरमन झालाय त्या विश्वासाला पात्र राहून तुम्ही मागच्या कामगारांच्या दिनी द्या. जसं तुम्ही मागचं बँकेची सगळी थकीत पूर्ण करताय, त्याचप्रमाणे चेअरमन काय त्यांच्या खिशातलं देत नाही. जो कारखाना घेणार आहे त्याला कायद्याने जे बंधन घालून दिलेले आहेत त्या बंधनातनं तो त्याची कार्य पूर्ण करतोय. तसं चेअरमननी ह्याच्यात त्याला मांडलं पाहिजे की तुम्ही ह्या मागची देणी पूर्ण करा कामगारांच्या. कारखाना जवळपास 6-7 वर्षापासून बंद आहे, मध्यंतरात एक वेळेस चालूही झालता आणि असं राजकारण तालुक्यातले राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात की ह्यांनी कारखाना लुटून खाल्ला असा. तर यात नेमकं काय घडलं असं? जी एकमेकावर टीका करतात तीच सगळी एकमेक एकत्र येऊन सत्तेत होती आदिनाथ कारखान्यावर. सगळ्यांनी सत्ता भोगली सगळ्यांनी सत्ता भोगलेली आणि या प्रत्येकांच्या ह्या कारखान्याच्या डबघाईला ही जे सत्ता भोगणारी तीच कारणीभूत आहे. सगळीच कारणीभूत आहेत की. आता तुम्हीच म्हणला का नाही मागाशी पत्रकार की हा आत्ताचे विद्यमान चेअरमन आहेत त्यांनीच त्या वेळेस खोडा घातला. आता तर मागची कोणच नाहीत ना. आता आमचं एक काय म्हणणं आहे, तुम्ही सत्तेत आलाय का नाही, तुम्ही करारावर देताय ना, तर ती करार फक्त पत्रकार परिषद घेऊन घेणारा आणि देणारा दोघं प्रिंट मीडियाच्या समोर बसून जाहीर करावा खुलासा. आता प्रशासन आणि संचालक मंडळ तसेच तालुक्यातील सर्व सभासद व शेतकरी यांना या उपोषणाच्या निमित्तानं मीडियाच्या माध्यमातून काय सांगाल, आव्हान काय? मी सगळ्यांना एकच सांगतो की हे आंदोलन शांततेच्या पद्धतीने चालणार आहे आणि ह्याच्यात जोपर्यंत समाधानकारक सभासद, वाहतूकदार आणि कामगार यांना जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी माझा लढा माघारी घेत नाही. कार्यालय अधीक्षक कदम, मधुकर कदम. उपोषण चालू आहे कारखान्याच्या गेटला, हे नेमकं काय भूमिका आहे? कारखान्याचं गेटवरती उपोषण त्यांनी धरले, तसं त्यांनी निवेदन दिले आमच्याकडे. त्या निवेदनावर त्यांच्या सविस्तर प्रश्नाची आम्ही उत्तरं देतो आहे. सध्या कारखाना 2019 ते 19-20 पासून, गाळप हंगाम 2019-20 पासून अतिशय आर्थिक अडचणीत आलेला कारखाना. मग त्यांची मागणी अशी आहे की कर्मचाऱ्यांची थकीत पगारी, कारखान्याला म्हणजे ऊसतोडणी वाहतूकदारांची थकीत देयबाकी, ऊस बिलाची रक्कम
FRP रक्कम या संदर्भात त्यांनी एक निवेदनात प्रश्न आम्हाला विचारलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की कारखाना तुम्ही विक्री केलेला आहे किंवा सहकारी तत्वावर राहावा, विक्री करू नये, असा एक त्यांचा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचे आम्ही सविस्तर त्यांना सखोल उत्तरं देऊ. कारखाना कुठल्याही प्रकारचं म्हणजे तसं ॲग्रीमेंट झालेलं नाही, अद्याप भाडेतत्वावर देण्याचं ॲग्रीमेंट झालेलं नाही. आणि कारखाना महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार कारखाना हा विक्री करताच येत नाही, सहकारी तत्वाचे कारखाने. मग आता कारखान्याचं भवितव्य काय असेल? जर समजा भाडेतत्वावर द्यायचं नाही, विक्री करता येत नाही, तर पुढं काय प्रक्रिया असेल? सभासदांना काय सांगू इच्छिता तुम्ही? शासनाच्या धोरणानुसार जर कारखाना भाडेतत्वावर द्यायचा असेल किंवा सहयोगी तत्वावर जर द्यायचा असेल तर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे हा विषय घ्यावा लागतो. सन्माननीय सभासदांनी मान्यता दिल्याच्या नंतर हा कारखाना सभासदांना सहयोगी तत्वावर किंवा भाडेतत्वावर देण्याचा संचालन मंडळ निर्णय घेईल. कारखान्याचे GPची किंवा सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर आजच्या वृत्तपत्रामध्ये ती कॅन्सल झाल्याची, याबाबत काय खुलासा? कारण याबाबत कारखान्याचे माननीय संचालक मंडळाच्या आदेशान्वये काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची सभा तूर्त रद्द केली. पुढील आदेशापर्यंत ती तारीख परत जाहीर करण्यात येईल. पुन्हा सभा होणार आहे हे त्यांच्या आदेशानुसार, हां, संचालक मंडळाच्या आदेशानुसार. आता नेमकं ती ही जी उपोषण जे चालू आहे त्याच्यात मुद्दा आहे की भाडेतत्वावर द्यायचं आहे की खाजगी विक्री करायची, विक्री तत्वावर द्यायचं आहे, ह्या संदर्भात कारखान्याने काही खुलासा केलेला नाही. खुलासा करतोय आम्ही संचालक मंडळाच्या आदेशाने. शासनाच्या 2020च्या GR नुसार कारखाना हा विक्री करताच येत नाही, पण तरी पण आम्ही सन्माननीय सदस्याच्या मार्फत मिटिंग घेऊन त्यांची मान्यता घेऊन संचालक मंडळ ठराव घेऊन संचालक मंडळाच्या आदेशानेच आम्ही सहयोगी तत्वावर कारखाना देण्यास संदर्भात विचारविनिमय चालू आहे. आमचा संचालक मंडळाचा विचारविनिमय चालू आहे. तर त्यानुसारच पुढची कारवाई काय असेल ती होईल. आणि जे उपोषणाला आता समजा बसलेत त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या मागणीप्रमाणे, त्यांचे जे काय मागणी आहेत त्या मागणीप्रमाणे उत्तर तयार करायचं काम चालू आहे. त्यांना आम्ही उत्तर देऊ. सहयोगी तत्वावर कारखाना देण्याचा असेल किंवा तसा निर्णयाचा सभेत होणार असेल तर किती वर्षासाठी ही प्रक्रियाचा प्रस्ताव मांडण्यात येईल? सहयोगी तत्वावर 10 वर्षासाठी आम्ही 15 वर्षासाठी असतं. 5 ते 15 वर्षाची त्याची मुदत आहे, पण आम्ही 10 संचालक मंडळाच्या मान्यतेने 10 वर्षासाठी चालवायला देण्याचा आमचा मानस आहे. अद्याप या संदर्भात कसलाही निर्णय झालेला निर्णय नाही. झालेला नाही, अजून ॲग्रीमेंट झालेलं नाही.